माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे. आणि धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतला. धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला, राजकीय दबाव. आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारला त्याचा. तर हा तुषार संतोष टोपणे आणि मला लग्नाच्या आमिष दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे. शारीरिक संबंध ठेवले, मला खोटं बोललं त्याने. आणि धस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं. धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला, राजकीय दबाव. आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा. तर हायकोर्टामध्ये अपील केलं, पण नेमकं म्हणजे जे पोलीस अधिकारी आहेत ना, माझे तपास अधिकारी, त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून. ते पण खोटं बोलून मला तिथं हिअरिंग आहे म्हणून बोलवलं. माझ्याकडून 1-2 कागदपत्रावर सह्या पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हिअरिंग नंतर असेल तेव्हा सांगल. मग सुरेश धसांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली. कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही धस साहेबांचे माणसं आहे तर धस साहेबांचे माणसं करून एवढ्या घाण शिव्या दिल्यात मला. रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी त्या न्यूजवाल्यांकडे पाठवलेले आहेत. कुठलं कार्यकर्ते, काय नाव आहे त्याचं? नितीन कोकणे, विकास धस आणि तुषार कोकणे. कुठल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे संपूर्ण? आष्टी पोलीस स्टेशन. कधी झालेली घटना? घटना नोव्हेंबर-डिसेंबर 2021 ला. आणि ते व्यक्ती आला होता एप्रिल 2024 मध्ये. आणि मी पोलीस स्टेशनला मे 2024 ला गेले होते. 2023 ला गेले होते. आणि मे मध्ये गेले तर 1 महिना त्या आरोपीच्या चुलत्यानं आरोपीला फरार करून ठेवलं. आणि तोच सगळा पुढाकार घेऊन बोलायला लागला तिथं पोलीस स्टेशन मध्ये येऊ. आणि मला खूप दबाव टाकला त्यांनी. राजकीय लोकांना तिथं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊ लागला. पुन्हा त्याच्या नातेवाईकांना घेऊन आला. आता एक तर त्यांनी माझ्याशी लग्न करावं, नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी.